नमस्कार. आता आपण बुरके गावामध्ये आहोत. आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टनी तसं खूप साऱ्या लोकांना रिझल्ट दिलेला आहे. फक्त लोकांना विश्वास बसत नाही ना, तर म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. तर आता बुरके गावामध्ये हे दीपक येनकर आणि तुमचे मॅडम आहेत सारिका येनकर, यांनी आपल्या भेंडीसाठी हे प्रोडक्ट वापरलं होतं. तर हे भेंडीसाठी आपण त्यांना देताना 2 वस्त्र, 1 ग्रो मॅजिक आणि 1 ओलिफ एवढ्याचीच फवारणी दिली. एवढ्या सगळ्यांचे प्रोडक्टची किंमत झाली जवळपास 4 ते 5 हजारापर्यंत. हेच प्रोडक्ट वापरून त्यांना आधीचा जो अनुभव होता त्याच्यापेक्षा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि तो अनुभवच आता तुम्ही त्यांच्या तोंडाने सांगणार आहे. तर आधी तुम्ही याच्या आधी भेंडीचं उत्पादन घेत होता बरोबर? तर त्यावेळेला तुम्हाला काय रिझल्ट मिळत होता आणि आता हे केलं तर याच्यामध्ये काय फरक जाणवतो? हे केल्याच्या अगोदर आहे ना कमी प्रमाणात भेंडी निघत होती. म्हणजे एक साधारणतः एक तोड्याला 40-45 किंवा 50 किलोपर्यंत निघायची. ज्यावेळेस आपण हे वापरायला चालू केलं त्यानंतर 70 ते 75 किलोपर्यंत प्रत्येक दिवसाला म्हणजे दिवसाआड तोड्याला ते प्रॉडक्ट वाढलं. म्हणजे 25 किलो माल 25 ते 30 किलो माल वाढला तुमचं ते वापरल्यानंतर. आता ही भेंडी लावली कधी होती? 3 मार्च 3 मार्चला आणि आजपर्यंत चालू आहे. अजून किती दिवस 3 चालू? मार्च लावल्यानंतर ती साधारणतः एक 24-25 एप्रिलला पहिल्यांदा आपण तोडा करा. 24 म्हणजे 1.5 महिन्यानंतर. कारण एक लावल्यानंतर लगेच नाही तोडा येत ना. लावल्यानंतर पहिली खुरापणी नंतर साधारण 24-25 एप्रिलला भेंडी आपली चालू झाली. 24-25 एप्रिल नंतर आजपर्यंत दिवसाआड ही तोडा आजपर्यंत चालू आहे. अजूनही त्याला एक फवारणी झाली का अजूनही तो चालू शकतो. म्हणजे आतापर्यंत तुमचा झालेला खर्च वजा जाता आणि आता आपले प्रोडक्टचा तर खर्च झालाय फक्त 5,000 रुपये आणि तुमचा वैयक्तिक तुम्ही इतर काही खर्च केला असेल तो प्रत्येक शेतीची मशागत ती करावंच लागते ना. म्हणजे शेतीची मशागत तर असतेच, परंतु त्यानंतर ज्या शेतीची आपण बी लागण करतो, बी लागण केल्यानंतरचा खर्च हा फार फार आतापर्यंत 20 ते 25 हजार टोटल होऊ शकतो. म्हणजे टोटल त्याला रासायनिक खतं आली, तुम्ही दिलेलं प्रोडक्शन आलं, म्हणजे प्रोडक्ट जे दिलं ते, नंतर दुसरी थोडीफार औषधं, असं एक साधारणतः 20 ते 25 हजारपर्यंत खर्च झाला. म्हणजे सगळा खर्च झाला. आपले प्रोडक्ट फक्त 5,000 रुपयाचे वापरले तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये खूप चांगला फरक जाणवतो. याच्या आधी तुम्ही भेंडी केली होती त्यावेळेला कमी जात होती आणि आता तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर कस्टमरचे काय रिव्ह्यू येतात की तुमची भेंडी कशी आहे काय आहे? आमची भेंडी ही भेंडी आहे ना, तर सगळे लोक हे करायला गेले ना तर ही भेंडी पहिल्या छोटी उचलतात. म्हणजे का तर ह्याला कलर आहे ना, हे 2 दिवस आहे ना हाय असंच राहतो. म्हणजे जसं आता तोडतो ना ते कस्टमर मोरचे ना ही भेंडी आम्हाला पाहिजेच म्हणून असे मागणी करतात. कलर पण चांगला आला. कलर पण 2 दिवस भेंडी सुकत नाही. ही 2 दिवस जरी राहिली ना, भेंडीची क्वालिटी ती क्वालिटी भेटली आपल्याला. कस्टमरला जे पाहिजे, कस्टमरला ज्या पद्धतीने आपल्याला खाण्यासाठी भेंडी पाहिजे त्या पद्धतीने, कारण कस्टमरचं समाधान म्हणजे आपलं उत्पादन केलेलं समाधान असतं. म्हणजे तुमचं उत्पन्न पण वाढलं, कस्टमरचं समाधान पण झालं आणि आपल्याला कमी खर्चामध्ये उत्पादन पण वाढलं. तर तुम्हाला आत्तापर्यंत 5,000 रुपये आपण खर्च केला. तुम्हाला आत्तापर्यंत ह्या भेंडीच्या माध्यमातून उत्पादन किती पट झालं? साधारणतः आपलं भेंडीचं उत्पादन 2 लाख म्हणजे ऊसाला सुद्धा तुम्ही मात दिलेली आहे आज भेंडीच्या उत्पादनात. ऊसापेक्षा 4 पट. ते 4 महिन्यातच ऊस एवढे झालं ना. ऊसाची 12 महिन्यात तरी त्यात 50,000 होता. म्हणजे खूप म्हणजे आता हे रिझल्ट आणि हा व्हिडिओ करायचा उद्देश असा आहे, शेतकरी लोकांना विश्वास बसत नाही. आता इथे स्क्रीनवर आहे ना आपण सरांचा मॅडमचा नंबर सुद्धा देणार आहे. एखाद्याला विश्वास नसेल बसत ना, हे व्हिडिओ करून पण लोक म्हणतात हे खोटंच आहे. म्हणून स्क्रीनवर त्यांचा मोबाईल नंबर असणार आहे. ज्याला काही शंका वाटत असेल तर त्यांना कॉल केला ना तरी सुद्धा ते रिझल्ट सांगतील. बुरके गावमध्ये येऊन स्वतः जरी येऊन बघितलं तरी त्यांचा रिझल्ट त्यांना कळणारच आहे. आता हे प्रोडक्ट वापरणं गरजेचं काय आहे हे कळतंय सगळ्यांना. शेतकरी माणसाला जर आपण सांगायला गेलं ना की आता खूप आजार वाढले, कॅन्सर वाढले, तर तुम्ही थोडं सेंद्रिय शेतीकडे वळा, तर लोक वळत नव्हती का तर आम्हाला उत्पादन भेटत नाही. पण आपल्या इंडिया ॲग्रोमध्ये सायंटिस्ट लोकांनी इतके छान पद्धतीने रिसर्च करून प्रोडक्ट बनवलेत की ते जर वापरलं एखाद्याने तर उत्पादन 100 नाही 1000% वाढतंच. आणि दुसरी गोष्ट की आपण 3 वर्ष जर या पद्धतीने शेती केली तर रासायनिकचा पूर्ण वापर बंद करून आपण जुन्यासारखी जमीन, जुन्यासारखी शेती पुन्हा घेऊ शकतो. आता हा अनुभव यांनी घेतला थोड्याशा याच्यासाठी. आता लगेच कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रासाठी वापरून बघावं, स्वतःचा अनुभव घ्यावा आणि त्याच्यानंतर ठरवा आपल्याला काय वापरायचं किंवा नाही वापरायचं. तर सर तुम्ही जी आत्ता माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. या माहितीचा सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो.
थँक्यू.